नावेतील 3 प्रवासी द मा मिराजदार. प्रकरण 5. दुसऱ्या दिवशी सकाळी मावशीने दारावर धडाधड वाजवायला सुरुवात केली आणि मला हाक मारायचा सपाटा लावला. बाळू बाळू उठ रे, अरे तुम्हाला गावाला जायचं आहे ना, 9 वाजलेत जवळजवळ. मी ताडदिशी अंथरूण फेकून उठलो. काय 9? चांगले 9 वाजलेत की. ऊन बघ कशी तापायला लागलीत. मला वाटलं तुम्ही उशिरा उठायचं ठरवलं होतं की काय. छे छे असे म्हणत मावशी गेल्यावर बंडूला हलवून जागे केले. बंड्या उठ रे, लोळत काय पडला आहेस? 9 वाजले ना. बंडू उठून बसला. जांभया देत म्हणाला, तुला तर 6लाच उठायचं होतं ना. होतं ना. मग काय, तू का नाही उठवलंस 6ला मला? वा, आधी तू मला उठवायला नकोस का? त्याशिवाय मी तुला कसा उठवणार? उगीच मूर्खासारखी बडबड करू नकोस. राहिलं, पण आता 12 वाजेपर्यंत तरी आपण बाहेर पडत नाही. तू तरी लवकर उठलास, मेहरबानी म्हणायची. हां, मी म्हटले नशीब समज की मी उठलो लवकर, नाहीतर कल्पांतापर्यंत तू झोपून राहिला असतास. आता दोघेही एकमेकांकडे चवताळून पाहत होतो. आमचा आणखीही काही संवाद झाला असता, पण तेवढ्यात राजाच्या घोरण्याचा प्रचंड आवाज आमच्या कानावर आला. त्याबरोबर त्याच्या अस्तित्वाची आम्हाला जाणीव झाली. आम्ही दोघेही आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागलो. भुईला पाठ लावून राजा स्वस्थ घोरत पडला होता. त्याचे तोंड उघडे होते, तंगड्या पसरलेल्या होत्या आणि चंचू तशीच उघडी, पद लांबविले. अशा थाटात पडलेली ही स्वारी आम्हाला 6ला उठवणार होती बरे का. काय असेल ते असो, पण आपण जागे झालो असताना दुसरी माणसे अंथरुणावर लोळत पडलेली दिसली म्हणजे मला भारी चीड येते. अरे म्हणजे हे काय, आयुष्याचा एक एक क्षण किती मोलाचा. गेला तो पुन्हा काही परत येतो का? आणि हे मोलाचे क्षण निव्वळ झोपण्यात वाया घालवता. आता हा राजा नुसता आळसात आपले बहुमोल आयुष्य व्यर्थ दवडतो आहे. काय म्हणावे या मूर्खपणाला. खरे म्हणजे यापुढे प्रत्येक मिनिटाचा हिशोब त्याने ठेवायला नको का? माझ्या डोक्यात आलेला हा तत्त्वज्ञानाचा विचारकण फार भयंकर होता. त्याने मला आणि बंडूला दोघांनाही अस्वस्थ केले. या भयंकर आपत्तीतून राजाला सोडवलेच पाहिजे असे आम्हाला वाटू लागले. या उदात्त विचाराने आम्ही इतके भारावून गेलो की आमचे मूळचे भांडण विसरलोच. त्या भरात आम्ही राजाचे कपडे ओढले. बंडूने त्याला गदागदा हलविले आणि मी त्याच्या कानात तोंड घालून ओरडलो, राजा उठ रे, उठ लवकर. राजा जागा झाला. डोळे चोळत चोळत उठला. काय झालं काय? मूर्खा उठ आधी, 9:15 वाजले माहीत आहे. बंडू ओरडला. काय? राजा किंचाळला. त्याने अंथरुणातून एकदम उडीच मारली. त्या गडबडीत तो एकदम धडपडून खाली पडला आणि मग परत उठला. कपडे बिपडे नीटनेटके करून तोंड धुवायला खाली गेलो तेव्हा आमच्या लक्षात आले की आमचे ब्रश आणि कंगवे ट्रंकेत आहेत. वर येऊन ट्रंक पुन्हा उलटीपालटी करून आम्ही या वस्तू बाहेर काढल्या आणि काम उरकले. राजाला तेवढ्यात दाढी करायची आठवण झाली. दाढीचे सामानही ट्रंकेतच कुठेतरी होते. ते बाहेर काढावे म्हणून तो एकसारखा चुळबुळत होता. पण आम्ही ती गोष्ट धुडकावून लावली आणि त्याला बजावले की आजचा दिवस दाढी न करताच तुला बँकेत जायला पाहिजे. पुन्हा पुन्हा ट्रंक उचकटत बसण्याचा उपद्व्याप आम्ही करीत बसणार नाही. हा काय चावटपणा. राजाने तोंड वाकडे केले. म्हणजे दाढी न करता मी बाहेर पडू? त्याला काय होतंय, खुशाल पड. राजाच्या विनवणीकडे आम्ही दुर्लक्ष केले आणि खाली आलो. थोडेसे काहीतरी खायचे आणि बाहेर पडायचे असे आम्ही ठरवले होते. मोत्या तिथेच घुटमळत होता. त्याने बाहेरच्या 2 कुतरड्यांना बागेत आणले होते
आणि सगळ्यांचा मिळून जोरात धिंगाणा चालला होता. आम्ही त्या दोघाही आगंतुक पाहुण्यांना हाकलून लावले आणि फराळाला बसलो. मावशीने केलेल्या एक एक पदार्थांचा समाचार घेऊ लागलो. तोंडात बोकणा भरून बंडू म्हणाला, "हां, शंकरपाळी मोठी झकास झाली हां. अशी होत नाहीत नेहमी नेहमी. गरम गरम आहेत पुन्हा. खिशात घालून घेऊया का?" "खा मुकाट्यानं," मी दरडावले. राजाचे या संवादाकडे लक्ष नव्हते. बंडू पोटात शंकरपाळी भरीत होता आणि हा इकडे वर्तमानपत्र वाचित वाचित समोरचे पदार्थ हातांनी चिवडत होता. वाचता वाचता त्याचे लक्ष एकाएकी हवामानाच्या अंदाजाकडे गेले आणि तो मजकूर त्याने आम्हाला वाचून दाखवला. पावसाच्या सरी येण्याचा संभव, थोडीशी चिकचिक होईल इतका. स्थानिक स्वरूपाचा गडगडाट आणि वावटळ. मध्यभागात उष्ण तापमानात सामान्यपणे किंचित उतार. मला नेहमी वाटत असते या जगात अगदी महामूर्खपणाच्या म्हणून ज्या गोष्टी आहेत त्यात आणखी ही एक, हवामानाचा अंदाज. आधी ती काय भाषा असते याचाच माणसाला अंदाज लागत नाही. मग पुढच्या अंदाजाची बात लांबच राहिली. अहो, निव्वळ चावटपणा दुसरे काय. यांनी जे सांगावे त्याच्या नेमके उलटे लेखाचे होत असते. मला आठवते मागे एकदा दैनिकात असाच हवामानाचा अंदाज आला होता. त्यावेळी आमचा वर्तमानपत्रावर फार विश्वास. छापून येईल ते खरे वाटायचे ना. आम्ही बावळटांनी असाच त्या भविष्यावर विश्वास ठेवला आणि सबंध दिवस वाया घालवला. आज अगदी जोराची वृष्टी असं भविष्य अन सुट्टी म्हणून जवळपास कुठेही छोटीशी सहल काढण्याचा विचारात होतो. पण हे भविष्य वाचल्यावर आम्हाला साहजिकच वाटले, कशाला उगीच जा अन पावसात भिजून या, नकोच तो ताप. झाले, सहलीचा बेत रद्द करून बसलो की घरी. बाकीचे लोक आपले सुट्टी म्हणून खुशाल मजेत भटकत होते, मौज करीत हिंडत होते. बाहेर स्वच्छ पिवळे धमक ऊन पडले होते. ढगांचा तर कुठेच पत्ता नव्हता. छान छान घराच्या खिडकीतून बाहेर डोकावीत आणि ऐटीत हिंडणाऱ्या लोकांकडे तुच्छतेने पाहत आम्ही म्हटले, आता मोठी चैनचमन चालली आहे लोकांच्याची. अजून बडगा कुठं पाहिलाय? धो धो पाऊस सुरू झाला म्हणजे कळेल म्हणावे बच्चमजी. आम्ही त्यांच्याकडे हसत हसत पाहू लागलो. पाऊस एकाएकी कोसळला म्हणजे कशी फजिती होईल या लोकांची याची रम्य चित्रे मनातल्या मनात रेखाटू लागलो. असे करता करता दुपारचे चांगले 12 वाजले. पाहिले तर लख्ख सूर्यप्रकाश पडला होता. ऊन कसे चपचपत होते. आम्हाला आश्चर्य वाटू लागले. अजून कशा विजा चमकत नाहीत आणि ढग गडगडत नाहीत बुवा. मग धो धो पाऊस सुरू होणार तरी केव्हा? हां, आलं लक्षात. पाऊस दुपारी कोसळणार हा चांगला बघा तुम्ही, आम्ही एकमेकांना सांगू लागलो. मग पहा तर खरं, हे गाढव लोक कसे भिजून चिंब होतील ते. मोठी फजिती होणार आहे बेट्यांची. हां हां. दुपारी एक मित्र घरी येऊन हाका मारून गेला. त्याने विचारले, का रे, भटकायला येणार नाही का? काय सुंदर ऊन पडलंय. हॅट. आम्ही तुच्छतेने हसून त्याला सांगितले, अरे हॅट, आपण तर नाही येणार बुवा. आम्हाला काही पावसात भिजायची इच्छा नाही. तुझा बापडा वाटलं तर. पण दुपार जवळजवळ उलटली आणि तरीही पावसाचे काही चिन्ह दिसेना. तेव्हा आम्ही मनाची समजूत घालू लागलो की अरे, हा लेकाचा पाऊस अगदी अचानक येणार बरे का. माणसे आता घराकडे परतायला निघतील. आसपास निवाऱ्याला जागा नाही. अशा मोकळ्या जागी बरोबर पाऊस त्यांना गाठणार आणि चांगले भिजून काढणार. पण आता काय सांगावे, पाण्याचे एक टिपूस देखील त्या दिवशी पडले नाही. लोकांचा तो सबंध दिवस आणि रात्र मोठ्या मजेत गेली आणि इकडे आमची तोंडे मात्र बारीक झाली. दुसऱ्या दिवशी आम्ही पुन्हा हवामानाचा अंदाज वाचला.
पाऊस नाही, स्वच्छ ऊन, उबदार हवा. म्हटले, चला कालचा वचपा आज भरून काढूया. जकास भट्टीचे कपडे घालून आम्ही हिंडायला बाहेर पडलो आणि काय सांगावे, तास अर्धा तासच गेला असेल नसेल असा मुसळधार पाऊस लागला म्हणता सबंध दिवसभर धोधो पाऊस अन गार वारा. परत आलो ते ओलेचिंब होऊन पुढे एक आठवडाभर थंडी तापाने अंथरुणावर पडून होतो. तेव्हापासून हवामानाचा अंदाज हे शब्द ऐकले की मला हसू येते. सांगायचा मुद्दा काय की हवा हा प्रकार एकंदरीत आपल्या आटोक्याबाहेरचाच. मला तरी निदान हे त्रांगडे काही कळत नाही. हे वर्तमानपत्रातून येणारे अंदाज तर अगदी निव्वळ चावटपणाचे. म्हणून राजाने हा मजकूर वाचून दाखवला तरी आमच्यावर त्याचा बिलकुल परिणाम झाला नाही. असले चाबरट वाचण्यात निष्कारण आपला बहुमोल वेळ घालवू नकोस असे आम्ही त्याला बजावून सांगितले. तेव्हा तो उठला आणि एक सिगारेट पेटवून चालता झाला. मी आणि बंडूने शांतपणे राहिलेल्या खाद्यपदार्थांचा समाचार घेतला. नंतर सगळे सामान गोळा केले आणि घराबाहेर आणले. रस्त्यावरून जाणारी येणारी एखादी टॅक्सी बघण्यासाठी वाट पाहत उभे राहिलो. आम्हाला वाटत होते की आपण फार थोडे सामान घेतलेले आहे, पण सगळे एका ठिकाणी जमल्यावर तो ढीग बराच मोठा दिसायला लागला. एक मोठी ट्रंक, 2 लहानशा प्रवासी बॅगा, 2-3 करंड्या, वर घेतलेले काही कपडे, छत्र्या, एक लोखंडी ताराची गुंडाळी, शिवाय 2-3 लहान लहान पिशव्या. एका पिशवीत नुसता स्टोव्ह अन तवा होता, कारण या वस्तू दुसरीकडे कुठंच बसत नव्हत्या. एका पिशवीत द्राक्षे अलगट ठेवली होती. सामानाच्या या ढिगाकडे पाहिल्यावर मला अन बंडूला जरा लाजल्यासारखे झाले, पण आता त्याला काही उपाय नव्हता. वाट बघितली पण टॅक्सी कुठेच दिसेना. रस्त्यावरनं जाणारी माणसं मात्र आमच्याकडे कुतूहलाने पाहू लागली. काही लेकाचे आमच्याकडे पाहत रस्त्यातच घोटाळले आणि तिथेच थांबले. 1-2 करता रस्त्यावर गर्दीच गर्दी जमू लागली. पहिला थांबला म्हणून दुसरा थांबला आणि दुसरा का थांबला हे बघायला तिसरा थांबला. असे करता करता बरेच लोक जमले आणि काय प्रकार आहे हे म्हणून एकमेकांना चौकशी करू लागले. काही मंडळींना वाटले की हे बहुधा लग्नाचे वऱ्हाड असावे आणि जानोसा ठेवायला आम्ही आलो असावेत. बंडूकडे बोटे दाखवून हाच बहुधा नवरा मुलगा असावा अशीही काही मंडळींनी कुजबूज केली. पण काही लोकांना ही कुणाची तरी अखेरची तयारी असे निश्चयाने वाटत होते आणि तोच त्या मृताचा सख्खा भाऊ असला पाहिजे याबद्दलही त्यांची खात्री पटल्यासारखे त्यांच्या बोलण्यावरून दिसत होते. लोकांच्या या बोलण्याकडे दुर्लक्ष करून आम्ही चुळबुळत उभे होतो. तेवढ्यात एक मोकळी टॅक्सी आली आणि आम्ही वाचलो. या टॅक्सीचे, बसचे नेहमी असे असते, जेव्हा आपल्याला त्यांची गरज असते ना तेव्हा मिनिटाला 3 या हिशोबाने त्या मोकळ्या चाललेल्या असतात. जेव्हा आपल्याला एखादी टॅक्सी हवी असते तेव्हा चुकून एक कधी भेटत नाही. पण या खेपेला अर्ध्या तासाच्या आत ही टॅक्सी मिळाली. तिच्यात कसेबसे सामान भरले एकदाचे. मोत्या अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या दोस्त लोकांशी धिंगामस्ती करीत होता. त्या दोघांना हाकलून आम्ही कसा तरी त्याला मोटारीत घेतला. लोकांच्या ऐन गर्दीत आत बसलो आणि तिथनं निघालो. सुमारे 11 वाजता आमची टॅक्सी बोरीबंदरावर येऊन दाखल झाली. तिथे आल्यावर आम्ही 11:05ची पुण्याची गाडी कुठे उभी असते म्हणून चौकशी केली. अगदी अपेक्षेप्रमाणे उत्तर मिळाले. कुणालाही काहीच नेमके ठाऊक नव्हते. 11:05ला मुळातच एखादी गाडी आहे की नाही आणि असल्यास ती पुण्यालाच जाते किंवा काय, इथूनच सगळ्या गोष्टीला प्रारंभ झाला. सामान आत नेणाऱ्या हमालाने 12 नंबरच्या प्लॅटफॉर्मकडे
बोट दाखविले. आम्ही दुसऱ्या हमालापाशी चौकशी केली तेव्हा त्याने पहिल्या हमालाशी जरा कानगोष्ट केली. मग सांगितले की पुण्याची एक कुठलीशी गाडी 13 नंबरच्या फलाटावरनं सुटते अशी एक अफवा आपण ऐकली आहे खरी. मग स्टेशनवरच्या चेकरला विचारले तेव्हा त्याने छातीवर हात ठेवून सांगितले की पुण्याची गाडी लोकलच्याच प्लॅटफॉर्मवरून सुटणार आहे. जास्त गोंधळ नको म्हणून आम्ही थेट ट्रॅफिक सुपरिंटेंडंटकडेच गेलो आणि त्यालाच विचारले. सुपरिंटेंडंट म्हणाले, अहो मला आत्ताच एक माणूस भेटला. पहा कोण बरं? नाही आठवत. बरं जाऊ द्या. तर तो म्हणत होता की पुण्याची ही गाडी मी आत्ताच 3 नंबरच्या प्लॅटफॉर्मला उभी असलेली पाहिली. सुपरिंटेंडंट साहेबांनी सांगितलेली ही माहिती ऐकून आम्ही लगबगीने 3 नंबरच्या फलाटावर गेलो. पण तिथल्या चेकरने सासंक चेहरा करून सांगितले की ही गाडी बहुधा नागपूर मेल असावी. फार तर ती दिल्ली एक्सप्रेस असेल, पण ही पुण्याची गाडी नाही हे नक्की. कशावरून नाही आम्ही विचारले. तोंडात बोट घालून तो म्हणाला, तसं नाही सांगता यायचं बुवा. पुण्याची नसावी एवढं खरं. शेवटी आमच्याबरोबर आलेला हमाल म्हणाला, साहेब मला आहे माहीत. तुमची गाडी 5 नंबरच्या फलाटावर उभी असेल बघा ती. असं का? असं म्हणून आम्ही त्या फलाटावर गेलो. तिथं एक गाडी खरंच उभी होती. इंजिन जोडलेले होते. एक ड्रायव्हरही इंजिनाच्या आसपास घोटाळत होता. आम्ही त्याच्याजवळ चौकशी केली. का हो ड्रायव्हर साहेब, 11:05ची पुण्याची गाडी हीच ना? आमचा मार्मिक प्रश्न ऐकून ड्रायव्हर एकदम गडगडला. करीत चाचरत तो म्हणाला, काय बुवा, मलाही नक्की नाही सांगता यायचं. बहुतेक हीच 11:05ची पुण्याची गाडी मला वाटतं. पण पुण्याची जर नसेल ना तर ही 9:32ची डेहराडून एक्सप्रेस नक्की असणार. मी खात्रीने सांगतो. नाहीतर 10ची दिल्ली जनता तरी असेल. निदान त्याच बाजूला जाईल कुठंतरी. तिथं पोचलात म्हणजे कळेलच तुम्हाला. एकंदरीत सगळा मामला आम्ही पाहिला. हळूच त्याला विचारले, तुम्हीच ही गाडी नेणार ना? हो, का बरं? आम्ही त्याच्या हातात एक 5ची नोट सरकवली. चला की हीच गाडी पुण्याला घेऊन, आम्ही हळूच सुचवले. इथं सगळा आनंदच दिसतो आहे. कुणाला लेकाच्यांना कळणार आहे ही गाडी कुठली अन कुठे गेली म्हणून. रस्ता तुम्हाला ठाऊकच आहे ना? नाही, रस्ता तसा ठाऊक आहे. त्याने मान डोलावली. मग चला की गुपचूप. अगदी या कानाचं त्या कानाला कळणार नाही. आम्ही सांगतो. असं म्हणता. पण तो जरा घोटाळला. बाकी कुठली तरी एक गाडी पुण्याला जायचीच असेल म्हणा. मग मीच गेलो तर काय हरकत आहे? बरं मग असं करा, आणखी एक 5ची नोट द्या पाहू, म्हणजे जमवतो मी सगळं. सारांश असा की अशा रीतीने आम्ही बोरी बंदरहून गुपचूप निघालो आणि त्या गाडीने लोणावळ्याला येऊन पोहोचलो. मागाहून आम्हाला पुष्कळच गंमत कळली. आम्ही ज्या गाडीने आलो ती गाडी खरोखर होती म्हणे गुजरात मेल. तिचा काही पत्ताच कोणाला लागला नाही. मेल कुठे गेली म्हणून बोरी बंदरवर बरीच शोधाशोध झाली म्हणे, पण गाडी कुठे गेली हे शेवटपर्यंत कोणाला कळले नाही. लोणावळ्याला उतरून आम्ही सामान एका बैलगाडीत घातले. तिथून राजेवाडी फार लांब नव्हतीच, तरी पण बैलगाडीबरोबर चालत चालत गावात पोचायला आम्हाला दिवस मावळला. बंडूचे आजोळच तिथे होते. आधी पत्र पाठवून सगळे काही कळवून ठेवले होते, त्यामुळे नाव बिव सगळे तयारच होते. बंडूच्या घरी रात्रभर मुक्काम टाकला. झकास झोप घेतली आणि पहाटेच आवराआवर करून आम्ही निघालो. सगळे सामान नावेत शिस्तीत भरले आणि आत बसलो. नाव आमच्या ताब्यात देण्यासाठी एक मावळा गडी उभाच होता. आमचे सगळे सुटी लागले हे पाहून तो म्हणाला, झालं का साहेब माझं काम? हां झालं. मग मी
फिरतो आता माघारी. फिरा, आम्ही सांगितले. तो दिसेनासा झाला. मग बंडूने वल्ली हातात घेतली. आपण एक घेतले आणि मला एक दिले. नाव छोटीशी असल्यामुळे दोघांनीही एकाच वेळी वल्ले मारायची छान सोय होती. तो एका बाजूला बसला, मी एका बाजूला बसलो. मोठ्या वेडावाकडा चेहरा करीत इकडे तिकडे हुंगत हुंगत मध्येच एका फळीवर उभा राहिला. आम्ही वल्ली मारली आणि आमची नाव त्या नदीच्या पात्रातून सावकाश खाली निघाली. आता यापुढे निदान 15 दिवस तरी हेच आमचे घर होणार होते. प्रकरण 5 येथे समाप्त. नावेतील 3 प्रवासी. द. मा. मिराजदार.